नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. पुणे शहर म्हणजे शिक्षणाचे माहेरघरच आहे. सर्वांना माहीतच आहे. तिथे मोठमोठे कॉलेज, विद्यापीठं आहेत, संस्था आहेत. त्यामुळे खूप विद्यार्थी शिक्षण घेत असतात. लांबून विद्यार्थी शिकण्यासाठी जात असतात, त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी. तर असंच इंग्रजी विषय शिकवणारी राधा शिंदे वय 36 शिक्षिका विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होती. हुशार होती, सुंदर होती. विद्यार्थ्यांबरोबर तिचं नातं चांगलं होतं. तिच्या शिकवण्यामुळे विद्यार्थ्यांना ती आवडत होती. राधा ही विवाहित होती. तिचा नवरा समीर शिंदे वय 40 एका कंपनीत काम करत होता. तर राधाच्या आयुष्यात एक गुपित लपलेलं होतं. ते गुपित म्हणजे तिचं एका शाळेतल्याच विद्यार्थ्याबरोबर प्रेम असतं. रोहन नावाचा मुलगा असतो, वय 22. तो देखणा असतो, हुशार असतो, चपळ होता. सुरुवातीला तो राधासाठी फक्त एक विद्यार्थी होता, पण जसे दिवस गेले तसे दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. रोहनने काही वेळा तिला मदतीसाठी विचारलं. तिने आनंदाने मदत केली. हळूहळू दोघांची चॅटिंग, कॉल्स, दोघे भेटूसुद्धा लागले. सुरुवातीला ही नातं मैत्रीपुरतं होतं, पण आता ते वेगळ्या स्वरूपात लागलं. राधा आणि रोहनची मैत्री आता एक वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली होती. त्यांच्यात फक्त भावनिक आकर्षण नव्हतं, तर शारीरिक संबंध आले होते. एका दिवशी राधा रोहनला घेऊन पहिल्यांदाच एका लॉजवर गेली. तिथे दोघांनाही एकमेकांचा जवळ येण्याचा मोह आवरला नाही. रात्रीच्या अंधारात शारीरिक गरजांमध्ये बदललं. त्या पहिल्या अनुभवानंतर दोघे एकमेकांना सोडू शकत नव्हते आणि राहू शकत नव्हते. रोहनसाठी नवीन होतं, पण राधा त्याच्यासोबत असताना एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. त्याचे शारीरिक संबंध अधूनमधून हॉटेलमध्ये तर कधी राधाच्या घरी सुरू झाले. महिन्याभरातच त्यांचे संबंध जवळचे झाले. दोघे एकमेकांना भेटू लागले. समीरला राधाच्या वागण्यावर संशय येऊ लागला. एक दिवस त्याने राधाचा मोबाईल चेक केला आणि रोहनसोबतचे मेसेज त्याने बघितले. समीरने गुप्त ठेवलं, सांगितलं नाही. 10 मार्च 2025 रोजी राधा आणि रोहन एका हॉटेलमध्ये भेटले. समीर तिथे पोहोचला. त्यांना दोघांना रंगे हात पकडलं आणि त्यांच्यावर हल्ला केला, म्हणजे मारायला लागला. रोहन गंभीर जखमी झाला. राधा ओरडायला लागली. हॉटेल स्टाफने पोलिसांना फोन केला. समीरला अटक झाली. रोहनला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. राधा आणि रोहनच्या गुप्त संबंधामुळे राधाचं करिअर तर संपलंच, तर समीरसुद्धा तुरुंगात गेला आणि रोहन मृत्यूशी झुंज देत होता. एकाच चुकीच्या निर्णयामुळे बघू शकता तिघांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त झालेलं आहे. तर या स्टोरीमधून तुम्हाला काय वाटतं? तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही आहे. हेतू फक्त एवढंच आहे, सत्य समोर आणणं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.